तर नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आपले माझ्या पहिल्या आणि एका नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही मानताल याचा नवीन आणि पहिला ब्लॉग आहे. तर हा कुठं चाललाय? तर नियोजन असं आहे मित्रांनो, की आमचं आज नियोजन झालंय आगडगावला जायचं. आज रविवार असल्यामुळं आणि काही काम पण नव्हतं. शूट आहे पण तो दुपारून आहे. त्याच्यामुळे आम्ही चाललोय आगडगावला. आगडगावला जायचा पण प्लॅन आमचा अचानक ठरला. आगडगावला जाता आता आम्ही मध्येच अर्धा किलो ट्रॅफिकमध्ये फसलो. ट्रॅफिकमधून वाकडं तिकडं करून आम्ही निघलो आगडगावकडे. जाता जाता म्हटलं थोडं गाडीचं पेटपूजा करावं. त्यासाठी गाडीत पेट्रोल टाकलं. पेट्रोल टाकून आम्ही निघालो आगडगावच्या दिशेने. 70च्या स्पीडने गाडी पळवल्यावर आम्ही पोहोचलो आगडगावच्या कमानीपाशी. इथून पुढे जायचं होतं आम्हाला आगडगावच्या काळभैरवनाथ मंदिरामध्ये. मी पहिल्यांदाच चाललोय त्याच्यामुळे मला पण काही माहिती नाही आहे. त्यामुळे त्याचा प्लॅन आहे. आता तो आलाय माझ्या संग. आता या वळणावर लेन मारत 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 वाकडं तिकडं होत होतं. आम्ही निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत घेत आता चाललोय मंदिराच्या दिशेने. जाता जाता आम्हाला एक मस्तपैकी स्पॉट दिसला. त्या स्पॉटवर थांबून घेतलं. हे बघा रित्या आणि ही माझी गाडी. तिथल्या निसर्गरम्य वातावरणाचा थोडा आनंद घेतला व थोडं तुम्हाला पण दाखवा म्हटलं. तर बघा तुम्ही निसर्गरम्य वातावरण कसं आहे कसं नाही मला सांगा. आणि आता परत बसलो गाडीवर. गाडी एकदम 390च्या स्पीडने पळून पोहोचलो आम्ही मंदिरापाशी. मित्रांनो आलो इथं. आता जातोय बघू आपण मंदिराकडे पुढे दर्शन जाऊ. तरी चौकावर मला द्यावा लागत. तुम्ही गाड्यांची रांग बघू शकता किती आहे. काहीच माहिती नाही पण चाललोय. बघू शकता गर्दी तुम्ही. चाललोय बस. बघू शकता गर्दी. इकडे जाऊन डायरेक्ट दर्शन करू. इकडे रांग बघू शकता तुम्ही किती देवाच्या दर्शनासाठी. तोपर्यंत बघा तुम्ही मंदिर कसं आहे. चप्पल चाललंय. हो इकडे जाऊन काय विषय नाही. येळ जातोय वरती जाऊन बघू काय विषय काय नाही. जातोय बघू आपण. आम्हाला तर काय माहिती नाही इथलं. जे काय माहिती ते सारं याला माहिती. याच्या भरोशा आलेलं आहे इथं. काय व्ह्यू आहे आता बऱ्याच वेळचं बोलतोय. काय व्ह्यू आहे आता बघू. तलाव आहे कसला तलाव आहे बघू आपण बघू शकता. आता चाललोय. मला वाटतं जेवण इकडंच आहे तिकडे नाही. इकडं पण एक मंदिर आहे बघू शकता. इकडे एवढी गर्दी नाही राव. आणि मंदिरात लय गर्दी. 100 रुपये 101 रुपये बुक जाणार बघू गणपती बाप्पाचं मंदिर आहे. महादेव मंदिर आहे. मोठं देव मंदिर आहे. चप्पल कुठे काढायची काय कुठे काढायची. चप्पल काढायची चल ना काय बघू शकता गणपती बाप्पाचं मंदिर इथं. याच्यानंतर महादेव मंदिर आहे. झाले गणपती बाप्पाचे मोठ्या देवीचे व महादेवाचे दर्शन झाले ते. आम्ही चाललोय खाली. हे बोलले तलाव बघायला जायचं आपल्याला. बघू तलाव कसं आहे तर तुम्ही पवन चक्क्याचा व या निसर्गाचा आनंद घ्या. तर निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घ्या. आणि इकडे बघू शकता लहान मोठे म्हातारे कुतारे सारे इकडे बगीच्यामध्ये हिंडून राहिले. आणि रित्या याचं नाव तुम्हाला माहिती नसेल ते बघू शकता. याचं नाव रितेश आहे. इकडे बघ रितेश इकडे बघ. जातोय आम्ही बघू काय होतंय काय नाही. तलावाकडे चाललोय बघू काय विषय नाही. काही म्हणा पण इकडचं वातावरण एक नंबर आहे. निसर्गरम्य वातावरण आहे. मला लय आवडलं इकडचं वातावरण. डायरेक्ट गावाकडची आठवण आली. सिटीमध्ये राहून गावाला विसरलो मी. पण आता परत ह्या वातावरणाने गावाकडची आठवण आणून दिली. त्याच्यामुळं फील झालं ते वातावरण. जातोय बस. मला दिसतो इथून तलाव.
चाललोय. अरे वा, भारी वातावरण, एकदम भारी वातावरण म्हणण्यापेक्षा एक तलाव लय भारी. इकडे गर्दी नाही एवढी, तलावाकडे एवढी गर्दी नाही, तिकडंच जास्त गर्दी. इकडं कोण येतं नाही. जास्त जण तिकडे आमटी भाकरपाशी. आमटी भाकरला गर्दी असल्यामुळं आम्ही गेलो नाही, त्याच्यामुळे आमटी भाकर आम्ही कॅन्सल केली. आणि देवाचे पण आहे ना मुख दर्शन घेतले, कारण की आम्हाला आहे ना परत शूट आहेत 2-3 शूट कंप्लीट करायचे. आज 2-3 शूट आहेत, तेवढे कंप्लीट करण्याकरता आम्हाला लवकर जायचं आहे घरी. त्याच्यामुळं चाललो आहे, देवाचं मुख दर्शन घेतलं आणि आमटी भाकरचा प्लॅन कॅन्सल केला आहे. आता चाललो आहे, बस एवढंच. तर बघू शकता मित्रांनो, तलावापाशी आलो आहे आम्ही. आता बघू तलाव कसं आहे कसं नाही. एवढं बघा, तलावाचा आनंद घ्यायचा सोडून इकडं काय करत बसलंय. याचं जगात आकृत काहीतरी वेगळं चालत आहे. त्याच्यामुळे आता बघू, फोटो काढू आणि मस्त की मग घरी जाऊ. याच्याशिवाय आता दुसरा प्लॅन नाही, घरी जायचाच प्लॅन आहे. इथं फोटो काढून 2-3 सारखेवाले पोच देऊन आम्ही निघलो घराकडच्या रस्त्याकडे. आता झालाय फोटोशूट काढून, फोटोशूट वगैरे व्हिडिओ ह्याने काढलेत, माझे व्हिडिओ मी ह्याचे काढलेत. कारण चाललेलो आहे आपण इथून, दर्शन वगैरे झाले आपले सारखे. जाऊ गाडीच्या पार्किंगकडे चाललो आहे आपण, गाडीच्या पार्किंग वगैरे जाऊ. गाडी स्टार्ट करून डायरेक्ट घराकडे रस्ता धरू आपण. त्याला बघा तुम्ही कसा चाललाय गपची. अरे ॲक्सिडेंट झाला. घेरवर पाहिजे ना, मग गाडी पुढे किस्सा झाला आहे मित्रांनो आत्ता. त्या पोराच्या पप्पाने त्याला पुढं बसवलं आणि त्यांनी गिअरवर पाय दिला, गिअर टाकून पण दिला, पण सांगितलं नाही. त्याच्या पप्पाने क्लच सोडायच्या आधीच गाडी बुडून पडली, तो मुलगा पण पडला. काय नाही बोलले, पण एवढं नाही लागलं, काय विषय नाही. जाऊ आपण आता. आणि हा गाडी चालवणार आहे, मला असं म्हणतोय रित्या गाडी चालवणार आहे. आगडगावून मी आता मित्रांनो कचेरीवर आणि पाणीपुरीवर ताव मारलाय. तिने खाऊन टाकले पाणीपुरी, आता कचेरी खाऊ राहिलो. शूट कंप्लीट झालेलं आहे मित्रांनो. आता चाललोय आम्ही दोघं आलो होतो शूटला, आता जातोय. आता जायचं आहे, आमचा प्लॅन असा ठरला आहे की गावात जायचं आहे. आम्हाला घ्यायचं आहे माऊस नवीन, कम्प्युटरचा माऊस आमचं खराब झालं आहे, त्याकरता आम्ही चाललो आहे गावात. तर तिकडलं दुकान बंद होतं, त्याच्यामुळे आम्ही इथं आलो आहे श्री कम्प्युटर्समध्ये. तर बघूया आपण, आम्हाला घ्यायचं आहे माऊस, बघूया भेटतोय का नाही. जातोय आता दुकानामध्ये, बघू भेटला तर भेटेल माऊस, नाही तर नाही भेटणार. आपल्याला आम्ही माऊस आता चाललो आहे. त्यांचं आम्ही कार्ड पण घेतलं आहे, कारण की आम्हाला आहे ना कम्प्युटरसाठी साऊंड पाहिजे, होम थिएटर. त्यांच्याकडे आता अवेलेबल नाही आहे. तर आम्ही आता ते बोललं आहे उद्या चक्कर मारा, उद्या सकाळी येईल माल, तर मग आम्ही उद्या सकाळी चक्कर मारणार आहे. बघू, श्री कम्प्युटर्समध्ये आलो होतो आम्ही. आता चाललो आहे माऊस घेऊन घरी. आता जे कम्प्युटर आहे ते परत रिस्टार्ट करायचं आहे, लई दिवसापासून बंद पडलं आहे. आता त्याला आम्ही परत कबड्डीमधून काढून रिस्टार्ट करणार आहे. तर आपण आलो आहे घरी. आता बघू, जो माऊस आणला आहे तो कनेक्ट करायचा आहे PC ला कनेक्ट करून आपण चालू करू आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.